मी आज काय स्पेशल? अगं तुला आवडतात ना ते आज मी गिठचे गुलाबजामुन बनवते। हे बघा गिठचे गुलाबजामुन खूप छान टेस्ट, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी इथं टोप गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घालते। 3 ग्लास पाणी ओतले की मी 1 वाटी, त्यामुळे पाणी जरा गिठचे गुलाबजाम चांगले मुरतात। आणि ती 1 वाटी आणि ही अर्धी वाटी। हा पाक घट्ट जर पाक असला ना तर गुलाबजामुनला असा एकदम फ्लेवर छान येतो। आता चला तुम्हाला दाखवते, हे गिठचे आपण कापून घेऊया। आता हे ओतून घेते। त्या मी ह्याच्यामध्ये टाकते, वेलचीचा पण फ्लेवर खूप छान येतो। आता हे पीठ आहे, हे कोमट दुधामध्ये मळून घ्या। कोमट दुधाचं टाका, कारण की हे थोडं थोडंच टाकायचं, थोडं थोडं टाकूनच हे मिक्स करून घ्या। आता हा एक जीव करून घ्या, ह्याला काही लय वेळ लागत नाही। पाक आता ठेवला आहे मी बनवायला एका साईडला। आता कढई ठेवून तळून एक जीव होस्तपर्यंत चांगलं मळून घ्या, की त्याला असा चिरा पडल्या नाहीत पाहिजे, अशा पद्धतीने करून घ्या। आता बघा मी गोवर्धन तूप पण त्यात ॲड करते, 1 चमचाच करा आणि चांगलं एक जीव मळून घ्या। असं टाकून घ्या आणि चांगलं मळून घ्या परत एकदा। आता इकडे बघा पाक उकळतोय, दोन्हीकडे पण प्रोसेस चालू आहे, खातोय। हा बघा आता तूप टाकल्यानंतर किती फरक जाणवतोय, हे बघा पीठ किती एकजीव झालेलं आहे आणि खाताना पण टेस्ट खूप छान येते। तुम्ही पटकन गोळ्या बनवून घ्या, गोळ्यांना पण उशीर लागत नाही, 5 मिनिटाचं काम आहे। गुलाबजाम बनवायलाच वेळ लागत नाही। थोडं थोडे बारीक गोळी घ्या आणि असं असं गोल गोल करून चांगलं प्रेस करा आतमधून। प्रेस केलं ना तर ह्याला चकाकी चांगली येते। हे बघा हे अशी येते, अशी भेगा वगैरे काय दिसत नाही, ती एकदम क्लिअरिटी एकदम छान येते आणि फुगतात पण छान आणि घेताना अंदाज। हे बघा मी मगाशी पीठ मळलं होतं, आता बघा झटकीपट कशा गोळ्या तयार झालेल्या आहेत। हे बघा साईज मीडियमच ठेवा, मीडियम जरी साईज ठेवली तरी गुलाबजाम खूप छान होतात। आता हे बघा इकडं पाक ठेवलेला आहे, पाक आपला आता होत आलेला आहे आणि इकडं कढई ठेवली आहे, तेल आता बघा तापलेलं आहे। आता त्या तेलात आपण गुलाबजाम सोडूया। आता तळताना गॅस जरा स्लोच ठेवा, कारण की गरम झालेलं असतं ना तेल, त्यामुळे लगेच ब्राऊन होतात। त्यामुळं ब्राऊन व्हायच्या आधीच गॅस स्लो ठेवा, म्हणजे त्यांना कसा आतनं ते चांगले तळून निघतात। नाहीतर मग वरच्यावर मग कलर असा नुसता चढतो पण आतून नीट व्यवस्थित भाजत नाहीत। चांगला ब्राऊन कलर येऊ द्या, जास्त पण असं अंदा कांदा कलर काढू नका, असा कलर चांगला उठू द्या आणि मंद गॅसवर, कमी गॅसवरच ठेवा। कमी गॅसवर ठेवलं तरी ते बरोबर आतल्यात बरोबर होतं ते। हे बघा आता इकडं माझे गुलाबजाम तळून होतात, पलीकडे मी पाक पण ठेवला आहे, दोन्हीकडे पण प्रोसेस चालू आहे। आणि असे हलवत राहिले ना की कलर एकदम छान येतो, असं कुठला अंदाज दिसत नाही, काय नाही, सगळ्याचा कलर एकसारखा वाटतो। आता हे मी बघा, आता ते दुसरे राहिलेले थोडासाच फासा आहे, हे बघा तरी मी अजून गॅस फुल केला नाही, कमी गॅसवरच जरा मीडियम गॅसवरच होऊ द्या। हे बघा कलर कसा आलाय, ब्राऊन कलर। हे बघा अशी एक तार सुटायला पाहिजे पाकाला, जरी तार नाही सुटली तरी चालते, नुसता असा चिकटपणा जरी आला ना तरी ते होऊन जातं। जास्त कडक पण पाक नाही आणि एक तारी पण नाही, अशा पद्धतीचा ठेवा तुम्ही। आणि कधी पण तुम्ही बनवताना गुलाबजाम ना जरा मोठ्या टोपामध्ये बनवा, कारण ते फुगतात ना, त्यामुळे ना जागा पेस पुरत नाही। त्यामुळं काय करा, मोठ्या टोपात ठेवलं ना म्हणजे बरोबर गुलाबजाम चांगले फुगतात। आता हे बघा आपण मग अशी गुलाबजाम तळून घेतले, ब्राऊनपेक्षा थोडासा ब्लॅक कलर करायचा, खूप छान होतात आणि खूप टेस्टी होतात। आणि ह्याच्यामध्ये पाक गेला ना तर त्याचा ब्राऊन कलर जो जास्त कलर दिसतोय ना तो एकदम ब्लॅकमध्ये दिसतो, खूप छान दिसतो। बघा आता हे पाक झालेला आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये आता हे गुलाबजाम सोडूया।
एक तारी पण पाक नाही करायचा आणि 2 तारी पण नाही करायचा. आता मी गॅस बंद करते आणि हे गुलाबजाम ह्याच्यामध्ये सोडते. आता हे गुलाबजाम मी सोडलेले आहेत. आता बघा मी हे हलवून घेते. पाक तुम्ही जास्तच ठेवा म्हणजे चांगलं मुरतील गुलाबजाम, त्याच्यामध्ये पाक पण बरोबर बसेल.